एजाज कुरेशी कुर्डवाडीकर यांचाही पक्ष साहेब तुमच्या शुभास्ती पक्ष प्रवेश होतोय। कुर्डवाडीचे शेख साहेब यांना विनंती आहे आबांच्या शुभ विनंती आपलं मार्गदर्शन चालू ठेवावं। चालू ठेवा म्हणजे अजून सुरू नाही झाले। बस आता तुतारी वादकांना विनंती आहे की त्यांनी थोडा वेळ विश्रांती घ्यावी। तुम्ही चौघही बसा, सावलीला बसा, लय ऊन फार आहे। आपल्या विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय नारायणआबा पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, संजय घाटणेकर, व्यापार आणि उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, तालुका अध्यक्ष संतोष वारे, बिरुदेव बाबर, विष्णू भगत, जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर राखोडे, तातासाहेब गोडगे, पवनराजे पाटील, तालुका युवा सेनेचे अध्यक्ष आनंद गोडगे, योगेश जाधव, दत्तात्रय गवळी, भैरवनाथ शिवणे, पृथ्वीराज पाटील, अजित तळेकर, राजाभाऊ कदम, राहुल कोरे, सविता शिंदे, ॲडव्होकेट राहुल सावंत या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या भागातील माढा तालुक्यातील गावांच्या मधील आणि करमाळा तालुक्यातील गावांच्या मधील उपस्थित असणारे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना 20 नोव्हेंबरला आपलं प्रतिनिधित्व कोणी करायचं यासाठी विधानसभेमध्ये मतदान करायचं। नारायणआबा यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि ही उमेदवारी देत असताना आपल्या सगळ्या मान्यवरांशी चर्चा करून चाचपणी करून आपला पक्ष या निष्कर्षाला आला की या मतदारसंघाचं चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व नारायणआबाच करू शकतील आणि म्हणून नारायणआबांना तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर उभा करण्याचा निर्णय आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतलेला आहे। निवडणुका सुरू झालेल्या आहेत। करमाळा तालुक्याची करमाळा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांच्या पाण्याच्या समस्या आहेत। मला आठवतं की मी जलसंपदा मंत्री असताना मांगीच्या तलावात पाणी सोडण्यासाठी मागून अतिरिक्त 7-8 TMC पाणी उपलब्ध करून 2 आवर्तनं केली आणि टेल टू हेड ही कल्पना वापरून मांगीच्या तलावात पाणी सोडण्याचं काम त्या काळात आमच्याकडून झालं। पण त्यानंतर सरकार बदललं आणि बदललेल्या सरकारने आवश्यक ती काळजी घेतली नाही आणि त्यामुळं मांगीच्या तलावावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना, शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं। आज आपल्या भागामध्ये बेंदोडा हा एक प्रमुख प्रश्न मगासपासून इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी मला सांगितलं। कुर्डू आणि पिंपळखुटे परिसरातील गावांना बेंदोड्याचं पाणी सोडण्याची अनेक वर्षाची मागणी आहे। लोकसभेच्या निवडणुकीत कुर्डू परिसरातील लोकांनी तर माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीवरच बहिष्कार घातलेला होता आणि त्यामुळं हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। तो प्रश्न सोडवण्यासाठी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही नारायणआबांना विधानसभेवर पाठवा। उद्याचं सरकार महाविकास आघाडीचंच येणार आहे, ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे आणि नारायणआबा आणि तुम्ही सगळे मिळून जे सांगाल त्याप्रमाणे बेंदोड्यात पाणी देण्याची व्यवस्था महाविकास आघाडीच्या वतीनं मी स्वतः घेतो। त्याची जबाबदारी मी तुम्हाला घेतो, तुम्ही काही चिंता करू नका, त्यासाठी पडेल ती किंमत देऊ, पण आपल्या बेंदोड्यातील पाण्याची व्यवस्था निश्चितपणानं पुढच्या वर्षी करण्याचं काम आपण करू। खरं म्हणजे
माझ्याकडं रोपळे गावचा दहिगाव उपसा सिंचन योजनेत समाविष्ट करून दहिगाव योजनेचे पाणी रोपळे गावाला देण्याच्या विषयी देखील मगाशी आम्ही बसलो होतो त्यावेळी चर्चा केली. अनेक प्रश्न आहेत. पाणी वितरण करताना पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणं राहिलेलं आहे. आणि आपलं सरकार आल्यावर मी नारायण आबांना शब्द देतो, तुम्हा सगळ्यांना सांगतो की यासाठी पवार साहेबांच्या उपस्थितीत आपण बैठक घेऊ सरकारच्या वतीनं आणि पवार साहेबांच्या उपस्थितीत तुम्ही सगळे बसून हा प्रश्न मार्गी लावू. करमाळा विधानसभा मतदारसंघातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न हा अडचणीत राहणार नाही, अनुत्तरित राहणार नाही. हा पहिला कार्यक्रम आमचा करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही हातात घेऊ. खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात आता सरकार जे सत्तेत आहे त्या सरकारने काय दिवे लावलेले आहेत हे तुम्हा सगळ्यांना सांगितलं तर काही फारसं वावगं ठरणार नाही. आज खरं म्हणजे महाराष्ट्रातली आणि देशातली जनता एका बाजूला महागाईला तोंड देते. दिवाळी कशी झाली हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. दिवाळीमध्ये ऐन दिवाळीच्या दरम्यान 500 रुपयांनी तेलाच्या किमती वाढल्या. सगळ्याच दिवाळी ज्याच्यातनं साजरी होते त्या सगळ्या गोष्टी आपल्याला महाग घ्याव्या लागल्या. एका बाजूनं महागाई प्रचंड वाढलेली आहे, त्याची जबाबदारी या सरकारवर आहे. दुसऱ्या बाजूनं शेतीमालच्या किमती खाली घसरायला लागल्यात. 2014 साली देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा काढला आणि सांगितलं की सोयाबीनला 6,000 रुपये दर मिळाला पाहिजे 2013 साली. आता 10 वर्ष उलटून 11वं वर्ष आलं, ह्यांचंच सरकार आहे, पण सोयाबीनच्या किमती आता मित्रांनो 3200-3400 रुपयावर खाली आल्या. 6,000 रुपये कुठं आणि 3400 आणि 3200 रुपयाला आज आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागतं. ही आजची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. कापसाचे दर वाढायला लागले. या सरकारने 22 लाख गाठी आयात करून कापूस उत्पादकांचं कंबरडं मोडायचं काम घेतलं. कांद्याची निर्यात बंदी केली. कांद्याच्या उत्पादकाला संकट कसं आहे. सगळ्या नाशिक जिल्ह्याने खानदेशमध्ये जिथं कांदा पिकतो, नगर जिल्ह्यात कांदा पिकतो, तिथं सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला शिक्षा करायचा निर्णय घेतला. तिथले सगळे खासदार पाडून टाकले. आजही या सगळ्या पिकांच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. आपल्या ऊसाच्या बाबतीत आपण ज्यूस टू इथेनॉल जर आपलं व्यवस्थितपणानं झालं असतं तर साखरेच्या किमती 3400-3500 वरून 4200-4300 रुपयाला गेल्या असत्या. पण याचा अंदाज आल्यावर केंद्र सरकारने ज्यूस टू इथेनॉल कार्यक्रम रद्द केला आणि आपल्या किमती साखरेच्या 35 आणि 36 रुपयाच्या पलीकडे जाऊन दिल्या नाही. शेतकऱ्यांचा शेतीमाल महाग झाला की महागाई वाढते असं हे सरकार समजतं. पण सिमेंटच्या किमती वाढल्या ह्यांना वाईट वाटत नाही. स्टीलच्या किमती वाढल्या ह्यांना वाईट वाटत नाही. मोबाईलच्या किमती वाढल्या ह्याच्यावर यांचं नियंत्रण नाही. या देशामध्ये सगळ्यांच्या किमती वाढायला लागल्या, काही कमी झालेलं नाही. आज खताच्या किमती वाढल्या. वाढलेल्या खतावर भरमसाठ GST वसूल केला जातो. शेतीच्या अवजारावर GST केला जातो. तुम्ही अंगावर घालता ते कपड्यावर GST आहे, पायातल्या चपलेवर GST आहे, टोपीवर GST आहे, अंडरवेअर बनियनवर पण हे GST लावतात. अगदी माणसाचा मृत्यू झाल्यावर शेवटचं कफन अंतरायचं असतं त्याच्यावर पण GST भरावा लागतो. ही या GSTची देशातल्या सरकारने आणि महाराष्ट्रातल्या सरकारने घालून दिलेली नीती आज महाराष्ट्रातल्या माणसाला फार त्रासदायक ठरायला लागलेली आहे. आपण 2 व्हीलर 2 व्हीलर जर खरेदी करायला गेला, परवा माझ्याकडं 2 वेगळ्या दिवशी 2 तरुण मुलांनी एनफिल्ड बुलेट खरेदी केलेली, त्याचा नारळ फोडायला माझ्याकडे इस्लामपूरला आले. नारळ फोडताना विचारलं किती किंमत, 2.25 लाख. जी बुलेट 1.5 लाखाला मिळायची ती आता 2.25 लाखाला
त्याच्यावर कर किती तर 28%. म्हणजे 28% कर आहे आणि 28% कर 2 व्हीलर 2 व्हीलरला, साधी स्कूटर जरी घेतली तरी तेवढाच कर आहे. 4 व्हीलर आणि 2 व्हीलरला भरमसाठ कर यांनी लावला. आणि दुसऱ्या बाजूनं जर आमच्या कुणाला हेलिकॉप्टर विकत घ्यायचं असेल तर हेलिकॉप्टरला मात्र 5% कर आहे. समजा नारायणआबांनी ठरवलं हेलिकॉप्टर विकत घ्यायचं तर नारायणआबांना 5%च कर भरावा लागेल. श्रीमंत माणसाला कर कमी आणि गरिबांच्या दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर कर 28%, 24%, 16%, 12%, 5%. ही उलटी पद्धत या देशातल्या सरकारने घालून दिली आणि म्हणून आपल्या सगळ्यांना महागाईला तोंड द्यावं लागतंय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्र सरकार एकनाथ शिंदेने आणि त्यांच्या सर्व दोन्ही सहकार्यांनी मिळून गुजरातला आंदोलन देऊन ठेवलेलं आहे. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये गेले हे त्रिकूट तोंडातनं एक शब्द काढत नाही. फॉक्सकॉन प्रकल्प गेला, 1.5 लाख तळेगावला आला असता तर 1.5 लाख पोरांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. आम्ही विधानसभेत प्रश्न विचारला, आवाज उठवला तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, एकनाथराव शिंदे साहेबांनी भाषण केलं, जयंतराव काही चिंता करू नका, परवाच आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलो. मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं मोठा प्रकल्प देऊ. मी म्हटलं मोठा कधी येणार? ते म्हटले मोठा लवकरच येईल. निवडणूक झाली असं ते सारखं करत होते. त्याचा अर्थ मोठा म्हणजे भोपळा तुमच्या हातात देऊ. महाराष्ट्राला कुठलाही मोठा प्रकल्प नरेंद्र मोदी साहेबांनी दिला नाही. धन झाली गुजरातची. काल परवा नरेंद्र मोदींनी बडोद्याला एका टाटा एअरबस नावाच्या कंपनीच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं, जो महाराष्ट्रात प्रकल्प येणार होता. उद्घाटन केलं, भूमिपूजन नाही, सुरू पण झाला प्रकल्प. आणि म्हणून महाराष्ट्रात आज उद्योग कमी येतात, जास्त उद्योग गुजरातमध्ये जातात. आणि हे आमचं महाराष्ट्रातलं त्रिकूट जे आहे ते त्यावर आवाज काढत नाही. हे एवढे घाबरतात मोदी आणि शहांना की तोंडातनं गुजरातला काही निघालं, अरे थांबा थांबा म्हणत पण नाही. जात असेल तर खाली माना घालतात, प्रकल्प तिकडे जातात. आमच्या पोरांच्या हाताचं काम गुजरातच्या पोरांच्या हाताला मिळायला लागलं, ही आमच्या मनातलं मोठं शल्य आहे. आमची लढाई ही या अशा महाराष्ट्र द्रोही कामाच्या संदर्भातली आहे. बारकाईनं तुम्ही बघा, तुम्ही वाचन केलं असेल वर्तमानपत्रात, गेल्या काही दिवसापूर्वी बातमी आली, भारताच्या एकत्रित उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 15% असायचा. पहिलं वर्ष आहे आज अनेक वर्षानं की तो 15%चा वाटा खाली घसरला आणि आता 13%वर आपण आलो. 2% वाटा घसरला, काही लाख कोटी रुपये उत्पन्न आपलं कमी झालं. आज दुसऱ्या बाजूने दरडोई उत्पन्न, म्हणजे आपल्या गावात जे दरडोई उत्पन्न आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचं, ते 2002, 3, 4, 5 मी ज्यावेळी अर्थमंत्री होतो त्यावेळी आपला नंबर देशामध्ये दुसरा, तिसरा, चौथा कधीतरी लागायचा. आपल्यावर फार लहान राज्य असायची. लहान राज्य म्हणजे गोवा, हरियाणा, आणि मग तिसरा नंबर आपलाच असायचा. मोठं राज्य, दरडोई उत्पन्न चांगलं असणं, हे फार काळ महाराष्ट्राचं टिकून राहिलं. पण जेव्हा नरेंद्र मोदी दिल्लीला बसले आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात बसले, त्यानंतर फक्त 2 वर्षात 16 साली गुजरात जे खाली राज्य होतं त्या गुजरात राज्याचं दरडोई उत्पन्न महाराष्ट्राच्या वर गेलं. महाराष्ट्रातला माणूस गुजरात राज्यापेक्षा गरीब झाला. महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न हे गुजरात राज्यापेक्षा कमी झालं. आज बघितलं तर आपला महाराष्ट्र या देशात 11व्या नंबरला आहे. हे कशामुळे झालं? तर देवेंद्र फडणवीस यांचा भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रात सरकार आलं, त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्र आज भोगतोय.
हे मोदी आणि शहांना एवढे घाबरतात की आम्ही लहानपणी शाळेत जायचो तेव्हापासून इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा वाचलेला आहे. तो इतिहास आम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर 2 वेळा स्वारी केली आणि सुरत लुटली आणि त्या लुटीतून महाराष्ट्रातले गडकोट किल्ले, समुद्रातले किल्ले बांधण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. देवेंद्र फडणवीसांनी मध्ये एक भाषण केलं. ते म्हटले काय लूट लूट लूट, हे चुकीचं आहे. महाराज सुरतेवर जरूर गेले पण महाराजांनी सुरत लुटली नाही. का तर ते अमित शहाना वाईट वाटेल म्हणून हे इतिहास बदलायला लागले असा त्याचा मित्रांनो अर्थ आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अधोगतीला निघालेलं राज्य थांबवण्यासाठी आपण काही निर्णय घेतले पाहिजेत. एकनाथराव शिंदे आणि त्यांचं सरकार बदलल्याशिवाय मित्रांनो दुसरा पर्याय नाही. आणि तो जर बदलायचा असेल तर आपण उद्याच्या निवडणुकीत नारायणआबांच्या मागे ठामपणाने उभा राहायला पाहिजे. भ्रष्टाचार किती असावा याचा आता काही तोडच राहिलेली नाही. पण एक मुद्दा फक्त भ्रष्टाचाराचा सांगतो. मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी उभा केला. तो उभा पुतळा राहिला 8 महिन्यात कोसळला. पुतळा उभा करताना देखील पैसे खाल्ले म्हणून 8 महिन्यात तो पुतळा कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीच्या पद्धतीनं पुतळा उभा केला. एकनाथराव शिंदे साहेब म्हणतात ते वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. मी दुसऱ्या दिवशी मालवणला गेलो. मी चौकशी केली कशामुळे कोसळला. मला वाटलं शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत सांगतायत म्हटल्यावर खरं असेल. मी विचारलं कसं काय कोसळला. वाऱ्यामुळं. नाही म्हटले साहेब, वारं इकडे येताना त्याच बाजूला पुतळा पडला. म्हणजे वाऱ्यामुळं पुतळा पडला नाही पण मुख्यमंत्री कारणं देत होतात. कारणं सांगायला लागली की वाऱ्यामुळं आमचा पुतळा, म्हणजे वाऱ्यामुळं पुतळा कोसळू शकतो एवढा कमकुवत पुतळा यांनी बांधला. आणि 2-2.5 कोटी खर्च केलेला पुतळा हा सहजासहजी पडला. याचा अर्थ त्यातही ह्यांनी घोटाळा केला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात जे भ्रष्टाचार करू शकतात ते दुसरं काही मोकळं सोडतील असं मला वाटत नाही. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं जागे होऊन उद्याच्या निवडणुकीत मतदान करायचं. खरं म्हणजे आमच्या पक्षाच्या फुटीनंतर सगळ्या महाराष्ट्राने शरद पवार साहेबांना लोकसभेत प्रचंड मोठा पाठिंबा दिला. महाराष्ट्रभर पवार साहेब जिथे गेले तिथं त्यांच्या मागं महाराष्ट्रातली जनता उभी राहिली. महाराष्ट्रातल्या जनतेनं निर्धारानं सांगितलं की हा वयोवृद्ध नेता महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरतोय, त्याच्या मागं आपण उभा राहू. आमच्यातून जे गेले ते का गेले. त्यांनी सांगितलं की आम्हाला असं वाटतंय की नरेंद्र मोदी स्थिर सरकार देतील म्हणून आम्ही तिकडे निघालो. पण आजचा लोकसत्ता वाचला की नाही माहीत नाही तुम्ही मला. लोकसत्ता जमलं तर वाचा, मोबाईलवर बघा, कुठेही बघा. स्वतः खुद्द भुजबळ साहेबांनी सांगितलं की ती ईडी बीडीची लफडं लय मागं लागलं, परत आज जायची पाळी नको म्हणून आम्ही तिकडं गेलो. त्यांनी मुलाखत दिली आहे, मी नाही सांगत. लोकसत्तात आलेली आहे. मग कुणाला काय नोटीस आल्या, कुणाच्या चौकशा चालू झालेल्या, ह्या सगळ्याला घाबरून हे सगळे तिकडे गेले. नरेंद्र मोदींना वाटत असेल की हे आता आपल्यावर लय प्रेम होतं म्हणून आपल्याकडे आले आहेत. पण नरेंद्र मोदींना काय माहिती की खाली काय कारभार करून त्यांच्या मागे काय काय भोंगे लावलेले आहेत. 70,000 कोटीचा घोटाळा भोपाळला नरेंद्र मोदींनी काढला. 4थ्या दिवशी सगळे गेले आमच्यात. नारायणाबाद तुम्हाला उमेदवारी मिळण्याच्या मागं नरेंद्र मोदी आहेत. हे सगळे गेले म्हणून नारायणाबांचा नंबर लागला. बरोबर आहे की नाही. नाही, पाक सगळे पळून गेले. आम्ही थोडे बहुत पवार साहेबांच्या मागे उभा राहिलो. आम्हाला लोक वेड्यात काढायची. काय कळतं का तुम्हाला. काय राहिले मागं. पाक तुमची पण वाट अशीच लागेल. बऱ्या बोलानं जावा, बोलवतायत जावा. आम्ही सांगितलं की आम्ही तत्व, निष्ठा, प्रामाणिकपणा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार ह्या गोष्टी सोडून सहजासहजी तिकडे जात नाही.
आता आमच्या पक्षातनं जे गेलेले आहेत ते सांगतात की आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार. आता त्यांचा प्रचारक प्रमुख आदित्यनाथ योगी ते भाषण काय करतो, बटेंगे तो कटेंगे. ऐकले का तुम्ही? बटेंगे तो कटेंगे. कायम हिंदू समाजाला भीती दाखवायची, हिंदू खतरे में, हिंदू खतरे में. अरे बोंबलायला तिकडे दिल्लीला पण तुमचंच सरकार, महाराष्ट्रात पण तुमचंच सरकार. हिंदू खतरे में कधी? उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी हिंदू खतरेमध्ये नव्हते, हिंदू व्यवस्थित चाललं होतं सगळ्या हिंदूंचं. पण भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारांनी महाराष्ट्रभर वेगळ्या ठिकाणी जाऊन मोर्चे काढले आणि एवढी टोकाची भाषणं केली, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दरी पडावी असा सतत प्रयत्न केला. पण महाराष्ट्रातल्या हिंदूंचं आणि मुस्लिम समाजाचं, अल्पसंख्याकांचं आभार मानले पाहिजेत की असल्या फालतू भाषणात कुणीही भडकलं नाही आणि कुणीही हिंदू मुस्लिमांची तेढ निर्माण केली नाही. कारण सगळ्यांना माहीत होतं की ही तेढ निर्माण करतायत कारण ह्यांना 2 महिन्याने येणाऱ्या निवडणुकांच्यावर यांचा डोळा आहे. आणि म्हणून आपण सगळे एकसंघ राहू. एकसंघ राहत असताना शाहू फुले आंबेडकरांनी दिलेली शिकवणूक पुढे नेऊ आणि एकसंघ समाज पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करू. बटेंगे तो कटेंगे. एका राज्याचा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशात तिकडं इकडे येऊन भाषण करतोय, बटेंगे तो कटेंगे. प्रश्न आहे क्या खाएंगे और क्या कमाएंगे. बटेंगे तो कटेंगे हा विषयच नाही आहे, क्या खाएंगे और क्या कमाएंगे. आज महाराष्ट्रातल्या तरुणांच्या पुढे प्रश्न आहे नोकरीचा. आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या पुढे प्रश्न आहे महागाईचा. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आमच्या भगिनी सुरक्षित नाहीत असं वाटतं. हे महाराष्ट्रासमोर प्रश्न आहेत आणि त्यामुळं आपण हा महाराष्ट्रात मुद्दा स्वीकारू शकत नाही, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं आमचं सरकार सत्तेवर येणार आहे. आता हे सरकार सत्तेवर येणार आहे तर मग आम्ही येऊन सत्तेवर काय करणार. करमाळा विधानसभा मतदारसंघात मगाशी बेंदोड्यातल्या कामाबद्दल बोललोय, पण सरकार म्हणून महाराष्ट्रात आल्यावर आम्ही काय करणार. आमच्या सरकारने परवा आमच्या तिन्ही पक्षाने मिळून राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राला 5 पंचसूत्रीची हमी दिलेली आहे, गॅरंटी दिलेली. एक म्हणजे आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करू. महाराष्ट्रातल्या आमच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींना दर महिना 3,000 रुपये देण्याचं काम आमचं सरकार निवडून आल्यावर करेल. मासिक 3,000 रुपये प्रत्येक महिलेला देण्याचं काम आमच्याकडून होईल. आणि दुसरं म्हणजे तुमच्या पत्नी गावाला जाताना तुमच्याकडून एसटीला पैसे मागणार नाहीत. सगळ्या महिलांना एसटीचा प्रवास मोफत करायचा निर्णय आमचं सरकार घेणार आहे. मला या भागातल्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेच्या आधी मोदी साहेबांनी सांगितलेलं काहीतरी 80 कोटी लोकांना हेल्थ इन्शुरन्स काढतो 5 लाख रुपयाचं. इथं कोण असं आहे का की ज्याचा पेशंट, ज्याचा नातेवाईक किंवा जो स्वतः पुण्याला गेला, रुबी हॉलमध्ये गेला आणि कार्ड दाखवलं, मोदी साहेबांच्या 5 लाखातले 4 लाख, 4.5 लाख, 5 लाख रुपये हे मोदी साहेबांच्याकडून तुमच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी वर्ग झाले आणि तुम्हाला 1 रुपया न देता हॉस्पिटलमधून घरी जाता आलं, असं आहे का इथं कोण? सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात कोण जाऊन आलं असेल तर सांगा. हैदराबादला कोण जाऊन आलं असेल तर सांगा. मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटल किंवा अन्य मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोण गेलं होतं आणि मोदी साहेबांची गॅरंटीने 5 लाख माफ झाले तर हात वर करा. कोण नाही आहे. असं आहे की मोदी साहेबांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी अनेक घोषणा केल्या आणि या अनेक घोषणा करताना मतदाराच्या मनात काय आलं, मतदारांचा आज सगळ्या मोदी सरकारांचा मागं आढावा घेतला
तर मतदार म्हणतो ना शिवस्मारक झाले, ना शहा जेलमध्ये गेला, ना विश्वगुरू झालो, ना 15 लाख मिळाले, ना काळे धन परत आले, ना दाऊद आणि मल्ल्या फरफटत आणला, ना रोजगार मिळाले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्त्रियांच्या वरचे अत्याचार थांबले, ना स्मार्ट सिटी झाल्या, ना बुलेट ट्रेन धावली, ना दहशतवाद थांबला, ना महागाई कमी झाली, ना पेट्रोल स्वच्छ झालं, ना शेतकऱ्यांना 1.5 पट भाव मिळाला, ना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली, ना काश्मीरमधले पंडित घरी परतले, ना स्टार्टअप इंडिया झाला, ना मेक इन इंडिया झाला, ना स्किल इंडिया झाला, ना डिजिटल इंडिया झाला, ना आजचे दिन आले, ना शेजारचा चीन आपल्याला घाबरला, ना डॉलर घसरला, ना बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक झाले, ना भिडेवाड्यातली सावित्री देवी फुले यांची पहिली शिक्षणाची शाळा होती त्याचं राष्ट्रीय स्मारक झालं. प्रश्न असा आहे की 18, 20, 24 तास काम करून चौकीदार काय करत होता, हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आहे. म्हणून 400 पारचं 240 वर थांबलं. प्रकरण अजून एक 10-20 खाली गेलं असतं ना तर राहुल गांधी सारखा नवा चेहराच भारताचा पंतप्रधान झाला असता. आता 2 टेकू घेतलेले आहेत, एक आंध्र प्रदेशचा आहे आणि एक बिहारचा आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार. नितीश कुमारचा पर्यायी नाव आहे पलटूराम. कधी पलटी मारेल सांगता येत नाही. चंद्राबाबूची तीच परिस्थिती आहे. म्हणून ह्या 2 वर्षात कधीतरी खाली येणारच आहे सरकार. आणि म्हणून मी आपणा सर्वांना सांगतो की भविष्यात सरकारने या काय केलं, 10 वर्षात काहीतरी केलं असेल त्याची एक यादी आहे. 10 वर्षात काय केलं, आधार कार्ड बनवा सांगितलं, आधार क्रमांक बँक खात्याला जोडा सांगितलं, आधार क्रमांक मोबाईलला लिंक करा सांगितलं, आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा सांगितलं, LPG गॅस क्रमांक आधारला लिंक करा म्हणून सांगितलं. मग जुलैच्या अगोदर रिटर्न इन्कम टॅक्स भरा सांगितलं. नोटा बदलून घ्या म्हटले, बदललेल्या नोटांचा हिशेब द्या म्हटले, गॅसची सबसिडी सरेंडर करा म्हटले, ATM मधून जास्त वेळेस पैसे काढू नका म्हटले, ATM मधून जास्त पैसे काढले तर दंड भरा म्हणून सांगितलं, बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर कुठून पैसे आणले याचा हिशेब द्या म्हणून सांगितलं, सामानवर टॅक्स भरा म्हणजे गुड्सवर, आणि सर्व्हिसवर पण टॅक्स भरा आणि कफनवर पण टॅक्स भरा आणि सर्व पैसे बँकेतच ठेवा. अशा स्वरूपाची घोषणा, अशा स्वरूपाचे कार्यक्रम आपल्या हातात काहीही दुसरं लागलं नाही. आणि म्हणून आपलं महाराष्ट्रातलं आपल्या विचारांचं सरकार आणायचं असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे की तुम्ही जर ताकदीनं काम केलं तर महाराष्ट्रातलं सरकार यंदा बदलणार आहे. बदलत असताना या सगळ्या शेतीमालाच्या दराला स्थिरता देण्याचं काम आमचं सरकार करेल. आमच्या 5 गॅरंटीज आम्ही सांगितल्यात. त्या 5 गॅरंटीज महाराष्ट्रातल्या जनतेला देत असताना आम्ही कुटुंब रक्षणासाठी 25 लाख रुपयाचा कुटुंबाचा विमा काढू असं देखील निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तुमच्या घरातल्या कुणाला काही झालं, तुम्ही हॉस्पिटलला गेला तर 25 लाख रुपयाचा विमा तुमच्या घराचा, कुटुंबाचा उतरवला असेल आणि त्यातनं तुम्हाला ताबडतोबीनं 25 लाखापर्यंतची ट्रीटमेंट मोफत मिळेल. अशा स्वरूपाचं सुरक्षा कवच महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला आम्ही काढणार आहोत. 2 लाखापर्यंतचा कर्जमाफी उद्धव ठाकरे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, आम्ही 5 जण मंत्रिमंडळात होतो त्यावेळी पहिल्याच झटक्यात आम्ही निर्णय घेतला. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी झाली. 2 लाखाच्या वरच्यांचा काय हा प्रश्न होता. आम्ही आता ठरवलेलं आहे की आमचं सरकार आलं की 3 लाखापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायचा निर्णय आम्ही आल्या घेऊ आणि 3 लाखापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफीची रक्कम आम्ही बँकेत भरू. सुशिक्षित बेरोजगारांना 4,000 रुपये भत्ता देऊ आणि जातनिहाय जनगणना करू, जेणेकरून सर्वांना किती लोकसंख्या आहे तेवढा वाटा त्यांचा मिळेल अशी व्यवस्था महाराष्ट्रात करण्याचं काम आमचं सरकार आल्यावर आम्ही करू. आमचा तपशीलवार जाहीरनामा उद्या 10 तारखेला प्रकाशित होतोय.
त्यावेळी आणखीन तपशीलवार अनेक शेतकऱ्यांच्यासाठी, ग्रामीण भागातल्या जनतेसाठी आणि शहरात राहिलेल्या नागरिकांच्या महागाईतनं त्याला सोडवण्यासाठी अनेक चांगले निर्णय आमच्याकडून जाहीर होणार आहेत. मी आपणाला सांगतो की नारायण आबा विधानसभेवर पाठवा. शेवटी माणूस अपक्ष असला तर कुठंच महत्त्वाचा नसतो, कुणालाच उपयोगी पडत नाही. अपक्ष असला की कुणाचाच नसतो, तो सगळीकडेही जाऊ शकतो आणि कुठंच जाऊ शकत नाही. चिन्हावर माणूस निवडण्याचं काम करा, तुमचे राहिलेले सगळे प्रश्न सुटतील. अपक्ष असल्यावर कोणी आपलं मानतच नाही. अपक्ष म्हटल्यावर टाईम वेस्ट, मतदारसंघाचा टाईम वेस्ट होतो. त्यामुळे तुम्हाला पुढची 5 वर्ष जर योग्य मार्गाने आपला विकास करून घ्यायचा असेल तर चिन्हावर उभा राहिलेल्या, तुतारी वाजवणाऱ्या पुरुषाच्या मागे, माणसाच्या मागे आमच्या आबांचं, नारायण आबांचं नाव आहे, त्या चिन्हावर आपण मतदान करा. आमचं या मतदारसंघात घड्याळ नाही ना कुणाकडं. काय झालं, आमचं घड्याळ चोरीला गेलं. त्यामुळं मगाशी चिपळूणला घड्याळाचा उमेदवार होता, त्या घड्याळाच्या उमेदवाराच्या खाली लिहायला लागलं त्याला की आमचं हे घड्याळ न्यायप्रविष्ट आहे. पृथ्वीवर भारतात नाही, पृथ्वीवर असा पक्ष नाही यांच्या पक्षाशिवाय, की पृथ्वीवर असा पक्ष नाही यांच्या पक्षाशिवाय की ज्याच्या चिन्हाच्या खाली प्रश्नचिन्ह आहे. यांच्या चिन्हाच्या खाली लिहिलंय आमचं चिन्ह न्यायप्रविष्ट आहे. आता यांचा सगळा पक्षच न्यायप्रविष्ट आहे. बरं झालं तुमच्याकडे उभा राहिलेलं नाही. पण आता आपण सगळ्यांनी आपली लढाई खरी भाजपच्या विरोधी आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार यांना भारतीय जनता पक्ष वापरून घेते. निवडणुकीनंतर यांना कधी निरोप देतील ह्याचा नेम नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने, मी असं ऐकलं इथल्या अपक्षांना भाजपाने, करमाळा तालुका भाजपाने पाठिंबा दिलेला आहे. तालुक्याने का राज्याने? पण एकनाथ शिंदेचा पण एक उमेदवार आहे ना, मग त्यांना भाजपचा पाठिंबा नाही? काय म्हणताय? हे स्थानिक जरा ॲडजस्टमेंट झाली असेल, जरा लेन देन की बात हुई होगी. तुम्ही लय फडणीसांचं नाव घेत नाही, फडणीसांना माहिती नसेल, पण खालच्या लेवलला झालं आहे. सारखं का म्हणताय फडणीसांचं? सारखं तुम्हाला नाव घ्यायची सवय लागली आहे बाबा. खालच्या स्तरावर मॅनेज केलेलं असेल, काही विनंती केली असेल, या म्हटली असतील, पण सांगण्याचा मुद्दा हा की या मतदारसंघामध्ये युतीचा उमेदवार कोण? तर एकनाथ शिंदेंचा उमेदवार. म्हणजे भारतीय जनता पक्षाची मतं एकनाथ शिंदेंना जाणार आपोआप, कारण भारतीय जनता पक्ष लय पक्षनिष्ठ लोक आहेत. एवढी सगळी आमच्यातून जाऊन त्यांच्या पुढे जाऊन बसली तरी ती बिचारी त्यातच आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा तत्वाचा पक्ष समजलं तर त्या सगळ्यांची मतं एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला जातील. हा असतील तर मला माहीत नाही, मतं या तालुक्यात फार कमी भाजपची मतं आहेत. पण सांगण्याचा मतितार्थ हा की या समोर युतीमध्ये एकसंघपणा नाही, एकमेकाशी वादविवाद आहेत, एकमत नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांची ताकद पवारसाहेबांच्या आशीर्वादाने नारायण आबांच्या मागे उभा करण्याचं काम करा. आम्ही थोडासा अभ्यास केला आणि आमची खात्री आहे की नारायण आबा 100% या मतदारसंघात आता विजय होते, काही अडचण नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी 8-10 दिवस राहिलेले आहेत, पूर्ण ताकदीनं काम करा. कुठल्याही परिस्थितीत लीड वाढवून जास्त मताधिक्याने नारायण आबांना विधानसभेत पाठवा. मी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आपल्या सर्वांची सेवा नारायण आबांच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम आम्ही सगळे करू हा विश्वास देतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी एक पक्ष प्रवेश साहेबांच्या शुभास्ते होणार आहे. या ठिकाणी जावेद शेख कुर्डवाडी यांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी होत आहे. जावेद शेख साहेबांना विनंती.